नाव सांग तुझं. नाव काय तुझं पूर्ण सांग. व्हिडिओ काय बनवलं सांग रे. अरे ते काय तू वाईट नाही रे. चांगल्यासाठी बनवू लागलो का तू फुटाने खातो म्हणून व्हिडिओ तुझा काय बोल. काय बनवलं इथं हे छत्रीवर काय दिसाले वाच बरं. मराठी काय त्याच्यावर काय एवढी शाळा नाही शिकेल ना. वरती टीव्ही नाही लिहिलंय ना बरोबर. म्हणजे मी कोण आहे कोण पत्रकार आहे ना. असं आहे का? हा म्हणून तर व्हिडिओ बनवू लागलो ना तुझा. तुम्हाला काय माहिती? हा सांग तुझं नाव सांग पूर्ण. रामदास पप्पाचं लक्ष्मी आडनाव तांबे काय करतो. मेंढ्या मेंढर काय मेंढ्या चारतो ना. मेंढ्या चारतो. तुझ्या आहेत मेंढ्या नाही कोणाच्या. पालकाच्या मग तू काय नोकरी म्हणून काम करतो त्यांच्याकडे. वय किती तुझं. 15 15 वर्ष. शाळेत किती शिकला. दुसरी दुसरीपर्यंत. पुढे शाळा नाही शिकला का. परिस्थिती हा परिस्थिती परिस्थितीमुळे शिकला नाही का. काय परिस्थिती होती तुझी. काय परिस्थिती होती तुझी. असंच पैसे नाही पैसे नाही फिशे नाही म्हणून. मग आता मालक पगार किती देतो 45,000 महिन्याला वर्षाला. वर्षाला. महिन्याला किती होतात मग 45,000चे. ते 40 80 हम्म ते वरची किती 50,000 महिन्याला किती होतात मग 45,000 तुला पगार आहे ना. मग महिना किती हजार रुपये झाले. महिना एवढं कोण बारीक हे करतो. वर्षाला घ्यायचे निघायचे. पण तरी हिशोब कर की आपण विचारतो रे. इकडे इकडे जाऊ नको रामदास. येऊ दे तू इकडे. घाबरू नको. आता मी पत्रकार आहे म्हणल्यावर तू कशाच टेन्शन घ्यायला लागलास. इकडे या ऐक ना राजा. महिन्याला किती होतात ते तुला माहित नाही. नाही बघ 12 महिने असतात. 12 1 12 12 2 24 12 3 36 12 4 48. म्हणजे महिन्याला 4,000ला पण तुला 200-300 रुपये कमी मिळतात बरोबर. आणि किती झाला पगार सांग बरं. एवढं आपल्याला काहीच येत नाही. बर. सिमेंट राखायचं. वडील काय करतात. शेती बर. हे 45,000 पगार देतात तुला महिन्याला. पण मग वर्षाला. मग जेवण खाणं कोणाकडे. मालकाकडं आणि झोपणं तिकडं कुठं झोपतो. तिकडं तिथं म्हणजे कुठं. हे विठवर माळा कोपी बांधली. कोपी बांधलेली आहेत माळावर जंगलात. मग मेंढ्या काय गावात पुढे राहू. आणि जेवण किती वेळ. 2 टाइम. आणि तिसऱ्यांदा भूक लागल्यास. तिसऱ्यांदा भूक नाही लागत. सवय लागली. काय काय भेटतं जेवायला इकडे सांग. चिकन बिकन सगळं भेटतं. रोजच. नाही असं 8-15 दिवसांनी. मग रोज काय भेटतं. रोज असं डाळ दूध डाळ दूळ आणि भाजीपाला अजून. असं काय. अरे म्हणजे भाकर भात ही सांग की. हा पोळ्या भेटत्या ना. बाजरीची भाकर भेटते. बर. सकाळी काय भेटतं दुपारी काय भेटतं. सकाळीच काय सकाळी हं? सकाळी किती वाजता जेवतो. 10ला. काय भेटतं सकाळच्या जेवणात. वांग्याची भाजी आमकडे काही भेटतात. आणि संध्याकाळी किती वाजता जेवतो. संध्याकाळी 6ला 6ला. आणि झोपतो. झोपतो आपलं जेव्हा झोप वाटलं तेव्हा 6च्या नंतर सांगूच काय. मोबाईल बिल तरी किती वाजता झोपतो तो. तरी किती वाजता झोपतो. 9-9:30ला. बर. मला सांग तू शाळा का बरं शिकला नाही. असंच आता तुम्हाला सांगितलं. आता माझी परिस्थिती तशीच होती रे. ए रामदास राहू दे की. कुठं शेतात चालल्या. हिंग ए रामदास ये इकडे. ये भीगे भीगे. सुंदर बातमी होऊ शकते सर. रामो लवकर वर ये. तुझा जर्शिक इंटरव्ह्यू राहिला रे. तुझा जर्शिक इंटरव्ह्यू राहिला. इंटरव्ह्यू ये. ये रे. ये मा इकडे.
इकडे इकडे मला राग आणायला लागला हा, रामदास तो असं नको करू. हा तुला पडळकर साहेब माहिती आहेत का? गोपीचंद पडळकर. हा हा. बापू काय काय माहिती आहे त्यांच्याबद्दल तुला? काय नाही पण माहिती आमचं धनगराचीच ते. धनगराचे आहेत. काय करतात ते? तेच नेटीगिरी करते ना नेतेगिरी करतात. आमच्यासाठी. बरं त्यांच्यामुळं तुम्हाला काय फायदा? मग काय फायदा? लोक मेंढ्या चोरत त्या, हा कोणी हानमार करीत नाही. बरं हानमार कोणी केल्यावर हात काय करीत करता मग? त्याला फोन करतो ना. पडळकरला? हम्म. मग पडळकर काय करते? तू सांगतो मग काय सांग? बाकी भरून द्या. अच्छा. मग आणि तुला हे माहिती आहेत का? कोण? हाके. हाके लक्ष्मण हाके साहेब नाही ते नाही. ते नाहीत माहीत. आणि तुला हे जे आपले हे दुसरे नेते कोणती ते दुसरे एक नेते आहेत ना तुमचे आहे पण ते एवढं नाही माहिती. जानकर साहेब रे. हे आपण फक्त गोपीचंद साहेब महादेव जानकर. महादेव जानकर मोठे माणूस आहेत की रे. आहे ना. हा आमच्या असेल ओळखीचे पण माझे नाही ओळखीचे. अच्छा ते धनगर समाजाचेच आहे ना. हा धनगर समाज. याला मार्केट कमी केलं काय तू काय मार्केट? जानकर साहेबाचं? नाही नाही बर मला सांग तू शाळा शिकला नाही तुला वाईट वाटतं का? नाही का? काय तू नाही. शाळा शिकला असता हम्म. तर मोटरसायकलवर फिरला असता, तुझ्या शहरात घर असलं असतं, तुला सुंदर बायको असली असती. यात नशिबाची गोष्ट आहे ती. काय नशीब आपलं आपलं नशीब हातात असतं. काय आपल्या हातात. आपण आपलं घडवायचं असतं नशीब. काय नाही घडत. तुला मल्हारराव होळकर माहितीये का? हा त्यांचे वडील लहानपणीच वारले होते. हा. त्यांची आई त्यांच्या राहत्या घरून माहेरात घेऊन गेलती हम्म. आणि तिकडे गेल्यावर ते सैन्यात भरती झाले आणि ते पायदळात म्हणजे पायानं पळायचं आणि तलवारीनं मारायचं असल्या ह्याच्यात होते. त्याच्यातून मोठं होत 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 मल्हारराव होळकर हम्म. कोण झाले? मल्हारराव होळकर माहिती आहेत का नाही? हा ना माहिती. कोण आहेत ते? काय तरी नाव होतं, मला एवढं नाही सांगतो. अहिल्याबाई होळकर. आईला बाई ओळख माहिती. कोण आहेत अहिल्याबाई होळकर? राजमाता. राजमाता. मग मल्हारराव होळकर त्यांचे सासरे होते. म्हणजे अहिल्याबाई होळकर मल्हारराव होळकरच्या मुलाची मिसेस पत्नी होत्या. हम्म. आता कळलं मल्हारराव होळकर कोण होते? तर ते राजा झालते. राजा हा का. सरदार होते हम्म. पण नंतर त्यांच्या घराण्याने राजघराणं स्थापन केलं. तर ते बी तुझ्यासारखे असेच होते हा का. धनगर समाजाचे. हम्म. मग तू बी होऊ शकतोस ना. पुण्यात लोक आहे आमच्या धनगर समाजाचीच आहे ना. आपण तर किती मोठ्या झाल्या आणि तू बघ एक तर मेंढ राखायला लागलास अजून. माझं त्यांचं ते बी तर पहिले मेंढराच राखायचे ना. मग तू बी तर मेंढरच टाकतो. मग तू बी मोठा झाला पाहिजे ना. तुम्ही बी दमादमाने मोठा काय काय व्हायचंय तुला मोठं होऊन? तरी काहीतरी होईनच. काय सांग की तुझं स्वप्न काय काय झालं पाहिजे तुला वाटतंय? माझं स्वप्न मेंढ्या कमवायची. मेंढ्या कमायच्या. किती मेंढ्या पाहिजे तुला? माझे 100-200 इथल्या कमवायचे. किती फायदा होतो एवढ्या मेंढ्या कमील्यावर? गण फायदा होत त्याचा. गंज फायदा आहे का? बर बर बर. आता मला दुसरं सांग, मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे का नाही? मग कशासाठी? ह्याच याच्यासाठी लोकल मग ते पडळकर साहेब तर विरोध करायला लागले ना मराठा समाजाला आरक्षण नको म्हणून. काय काय म्हणत्या. नको म्हणतात मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही म्हणतात आणि द्यायचं तर वेगळं द्या म्हणतात. ओबीसीतून देऊ नका म्हणतात. त्यांचं काहीतरी आहे ना. आता मोठा आदमी म्हणलं त्यांना काहीतरी. तुला काय वाटतं? हं? तुला काय वाटतं? आमचं ज्याचे पण आमचा जो मंत्री त्याचे पण आम्ही राहू शकते. पडळकर साहेबाच्या बाजूने तू राहणार. ओके.